कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिका आणि युनियन बँक याच्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये बाकी क्रेडिट कार्डचे बेनिफिट्स आहेत. ते बँकेने बऱ्याचशा सवलती या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून हेल्थ इन्शुरन्स दिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर मला वाटतं की हे सगळ्या सवलती फार महत्त्वाच्या आहेत. स्पर्धेमधून युनियन बँकेला सर्वोत्तम यासाठी भेटते की त्यांनी सुविधा इतर तुलनेमध्ये चांगल्या दिलेल्या आहेत. त्यामुळे खूप चांगला हा निर्णय आहे. आणि महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन गट सर्व सगळे करतो त्याच्या कल्पकतेतून हा सगळा विषय त्यांनी समोर आणला. आणि मला वाटतं की हल्ली लाईफमध्ये सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी, लाईफ सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि या कराराच्या माध्यमातून लोकांना खूप समाधान लाभेल, कुटुंबांना फार मोठा एक संरक्षणाची हमी मिळेल आणि आगामी काळामध्ये यातून चांगलं काम त्यांच्यावर अधिक व्हावं याची निश्चित अपेक्षा करायला हरकत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले सामान्य नागरिकांना असं आहे की ही जी काही वाढ आहे ती अपरिहार्य झालेली होती, मान्यच करावं लागेल. पंतप्रधान हा निर्णय सुद्धा मोठ्या विचार 2-3 महिन्यानंतर घेतला, कारण की त्यातून फार ऑइल कंपनीने स्वतः ती झळ सोसलेली आहे काही महिने. परंतु एका मर्यादेच्या पलीकडे जाणं शक्यच नव्हतं. आणि हे काही देशामधल्या घटनेपुढे घडलेलं नाहीये. जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे सध्या, त्या युद्धाचा परिणाम आपण पाहतोय की आयात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतील, आयात होणारं पेट्रोल, डिझेल आहे, LPG आहे, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याकडे उत्पादन होत नाही, ते परदेशात होतात. त्यामुळे होर्मुझमध्ये झालेली जी काही नाकाबंदी आहे किंवा पेट्रोल डिझेल आयात करण्यामध्ये ज्या तिथे युद्धाची परिस्थिती पुढे येणं आणणं शक्य होत नाहीये, असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नामुळे आयातीवर फार हे झालेलं, अडचण आलेली आहे. आणि त्यामुळे किमती सप्लायच कमी झाल्यामुळे स्वाभाविक किमतीवर परिणाम त्याचा होणं हे अपेक्षित होतंच. आणि त्यामुळे नाईलाजाने या गोष्टी कराव्या लागल्या. निवडणुकीचा याचा काही संबंध नाहीये. आपण जोपर्यंत सोचू शकत होतो तोपर्यंत आपण केलं. आता आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाणं असणार पर्याय काय होतो. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ताफे कमी करतात म्हणजे गाड्या त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल का असे संकेतात्मक आहे. म्हणजे मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी गाड्या कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर आम्ही केलं की बाकीचे लोक अनुकरण करतील की ठीक आहे बाबा, मी सुद्धा माझ्या गाड्या कमी केल्या पाहिजेत, मी सुद्धा वापर कमी केला पाहिजे. असं एक सांकेतिक आहे. लोक कोणाला तरी फॉलो करतात. कोणी सत्ताधारी पक्षाला फॉलो करतं, कोणी विरोधी पक्षाला फॉलो करतं. जसे त्याचे वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यामुळे किमान फायदा देशाला व्हावा आणि सगळ्यांनीच हातभार मिळून लावला तर मला वाटतं देशामध्ये परकीय चलन बाहेर जाण्यास रोखता येईल आणि आपल्याला फायदा होऊ शकतो, असं एक सांकेतिक आहे. आणि त्यामुळे त्याचा फायदा अनुकरण इतरांनी करावं अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांनी आज तुम्हाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी 30 तारखेपासून असे एक प्रश्न बरेचसे मार्गी लागलेले आहेत. आणि जे काही इतर उरले असतील, विखे पाडल्या समितीचे अध्यक्ष आहेत उपसमितीचे, ते म्हणजे नक्की लावतात. काही फार विषय तेवढा काही आता अडचणीचा राहिलेला नाही. बरेचसे विषय मार्गी लागले. याच्यामध्ये जे काही विषय उर्वरित राहिलेले आहेत ते खूप चर्चा झालेली आहे. मला राधाकृष्ण विखे पाटील चर्चा करतील असल्या ते अडचण नाहीये. जी गोष्ट शासनाने कमिट केली आहे ती गोष्ट आम्ही नक्की 100% होणार. राज्यात पुन्हा एकदा कांदा शेतकऱ्यांना रडवतोय. असं आहे की मार्केटमधल्या परिस्थितीचं आयात होतं, निर्यात होतं, याचे परिणाम आपण पाहतो की मार्केट इफेक्ट होतोच ना. शासनाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे की कांदा आम्ही खरेदी करू, 12 रुपयांनी काही पैशात काही कांदा आम्ही खरेदी करू. राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. तटकरे आणि पटेल दोघेही त्यांना शरद पवारांनी भेट घेतली. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, आमचा काय संबंध आहे. सर, पैसे बँकांमध्ये चलन फुटायला अजून आहे तशी परिस्थिती खरं म्हणजे व्हायला नको हा दरवर्षीचा प्रश्न नांदेडमध्ये भासवतोय आणि म्हणजे लोकांना त्याच्या परिणाम भोगावे लागत आहेत. मी स्वतः रिझर्व्ह बँकेला पत्र दिलेला आहे. प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच स्थिती नॉर्मल व्हावी याकरता मी लक्ष ठेवून आहे. नीट पेपर फुटेजचे पाहिजे आहेत, लातूर पर्यंत आलेले. असं एक CBIने कारवाई केलेली आहे. धागेदोरे सापडलेले आहेत. प्रमुख व्यक्तींना अरेस्ट करण्यात आलेली आहे.
आणि परीक्षा सुद्धा नव्याने घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे याचं डॅमेज कंट्रोल सरकारने केलाच आहे ना. जसे की लोकांच्या जीवनावर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये त्याची काळजी घेण्यात आलेली आहे. आणि जे घडलंय त्याच्यावर कडक कारवाई सीबीआयने स्वतः कारवाई केलीच असल्यामुळे तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. आता भविष्यात होऊ नये हे महत्वाचं आहे. आणि त्याकरता ऑनलाईन परीक्षा घेतला. पक्षाकडचे म्हणत आहे सर्वांनी जर ईव्ही कार वापरली तर भारनियमन वाढेल. ईव्ही कारचा आणि भार नियमनाचा विषय तसा काही त्याचं कोरिलेशन नसावा असा माझा अंदाज आहे. कारण ईव्ही कारमुळे पेट्रोलची बचत होणार आहे, डिझेलची बचत होणार आहे आणि आयात करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल काही प्रमाणामध्ये. 100% तर होऊ शकणार नाही, काही प्रमाण होऊ शकतं असं एक तर्क आहे. त्यामुळे ईव्ही वापरण्यात आपल्या डिसेबल ईव्ही सुद्धा जवळ 2-3 वर्ष झालेली आहे. त्यामुळे वापर वाढला पाहिजे आणि ईव्ही वापरण्याकरता ज्या काही सुविधा असतात चार्जिंगच्या वगैरे पॉईंट्स हे वाढवले पाहिजे. पूर्ण विषय आहे. पण ईव्ही हे लोकांचा कल आपोआप बचत होते, लोकांना 100% बचत होते आहे. ते पण लोक ईव्हीकडे कल आहे लोकांचा.